श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज सकाळी आवरलं वगैरे आणि गेलो मावशीकडे आणि तिनं फोन केला होता मेहंदीचे कोण घेऊन ये म्हणून. ते घेत होतो आणि जाता जाता बकरी दिसली आणि त्यांनी लाईनशीर चालले होते सगळे. मीच गाडी लावून साईडला थांबली. त्यानंतर उद्या आहे शिवजयंती, स्वतःची तयारी चालली होती. नंतर गेली आणि मग तिला माझ्या बहिणीला मेहंदी काढायची होती, तिला मेहंदी काढायला घेतली. तशी तर मला जास्त चांगली येत नाही, पण कामापुरती येऊन जाते. आणि ही होती माझी मेहंदी आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मला काढता येते की नाही. त्यानंतर मग इकडे यांचं बघा बेडरूममध्ये स्वयंपाक बनवायचा चाललेला, किचनमध्ये पूर्ण गर्दी होती म्हणून. तिकडून घरी आले आणि क्लासमध्ये गेले. आणि हा एक छोटासा अर्णव आहे माझ्या क्लासमध्ये, जो माझ्या नावाचं स्पेलिंग स्टाईलमध्ये काढून दाखवत होता. आणि मला म्हटलं उद्या चांगल्या पेननी काढून दाखवतो, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. पण ठीकठाक काढलं होतं त्यांनी. आणि तिकडून घरी आले तर घरी बनवायचा चाललेला क्रिस्पी वडापाव, जो की बाहेर खूप ट्रेंडिंग चालला आहे. सो माझी मम्मीने घरात बनवायला घेतला होता आणि त्याचा पसारा बघा किती केला आहे. मम्मी घरी आले की तिनं माझ्यासाठी गरम गरम तळून दिला. आणि मला वाटलं नव्हतं की सेम ॲज इट इज बनेल, पण छान बनलं होतं. आणि मम्मी त्याच्यावर मेयोनीज टाकून घेतला खायला. आणि बघा एक चीजची लेअर आणि एक बटाट्याची लेअर प्रॉपर दिसत होती त्याच्या आतमध्ये. पण मला माहिती नव्हतं की टेस्टला कसं लागेल. पण जेव्हा मी खाल्ला, सिरियसली सांगते, बाहेरचा मी खाल्लेला 2 वेळा, मला अजिबात आवडला नव्हता. मला असं वाटलेलं कस्टमर हे खातच नसतील हा वडापाव. पण जेव्हा घरी गेला ना, तेव्हा खूप जास्त सुंदर लागत होता, खूप जास्त टेस्टी लागत होता. तुम्हाला पण याची रेसिपी हवी असेल ना, तर मला कमेंट करा, मी नक्की त्याची रेसिपी शेअर करेन. आणि घरी बनवलेला वाटत पण नव्हतं की हा घरी बनवला असेल, एवढा सुंदर झाला होता. आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.